या व्हिडिओमध्ये आपण सेकंड इयर 2000 नवीन जो 24 पॅटर्न आला आहे AIML ब्रांच साठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग, सो हा नवीन सिलेबस डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो लक्षात ठेवा 19 पॅटर्नचा सिलेबस आणि पॅटर्न सगळं वेगळं होतं. 24 चा आता नियर अबाउट भरपूर चेंज झालंय. सो काय चेंजेस आहे, कशा प्रकारे या व्हिडिओत आपण काय काय गोष्टी बघणार आहे की चेंजेस सिलेबस मध्ये काय, नंतर कुठले विषय काढले आणि कुठले नवीन ऍड केले जे 19 पॅटर्न मध्ये होते पण आता नाहीये आणि कुठले नवीन ऍड केले. त्याच्यानंतर काही थर्ड इयरचे सब्जेक्ट इकडे ऍड केले का, जे आधी थर्ड इयरला होते आता सेकंड इयरला आले. नंतर ओरल प्रॅक्टिकल जे फर्स्ट इयरला नव्हतं आता तुम्हाला सेकंड इयरला डिपार्टमेंट मध्ये तुम्ही आल्यामुळे तुम्हाला ओरल प्रॅक्टिकल आहे. सो किती मार्कला असता, त्याच्यानंतर प्रत्येक विषयाला क्रेडिट किती आहे, ओरल प्रॅक्टिकलचा फायदा काय, नंतर सोपे विषय कुठले, अवघड कुठले, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी सांगतो, जेणेकरून तुम्हाला एकदा समजलं की अभ्यासाला तुम्ही लागशाल आणि इझिली तुमचं सेकंड इयर स्कोरिंग करशाल. मित्रांनो 2024 पॅटर्न हा AIML चा आता नवीन आलेला जरी असला तरी कॉलेज जरी सुरू व्हायचंय, कॉलेजमध्ये टीचिंग सुरू व्हायचंय, तरी तुम्हाला जर टॉप करायचं असेल तर पहिल्यांदा सिलेबस समजून घ्या आणि आत्तापासनं या 15 जून पासूनच अभ्यासाला लागा. कॉलेज सुरू होईल तर तुमचे 2-2 युनिट झालेले असतील आणि यासाठी तुम्ही म्हणता सर पुस्तकं नाही वगैरे वगैरे, घाबरू नका. आपलं पर्पल हॅटची लिंक मी खाली दिली. पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये ह्या AIML चे 2024 पॅटर्नचे नवीन रेकॉर्डेड कोर्सेस अवेलेबल आहे, ज्यामध्ये नोट्स आहे. सो पुस्तकाची गरजच नाही, कॉलेजची गरज नाही. रेकॉर्डेड लेक्चर आपल्या मराठी हिंदीत आहे, IMP क्वेश्चन, सॉल्व पेपर सगळे असलेले कोर्सेस अवेलेबल आहे. ते कोर्सेस मधून अभ्यासाला सुरुवात करा. कॉलेज सुरू होईल तेव्हा होईल, पुस्तक येईल तेव्हा येईल, ते घेण्याची गरज नाही. याच्यातनं केलं आत्तापासनं तर तुम्ही सगळ्या पोरांच्या जून मध्येच 2 युनिट करून टाका. सगळ्यांच्या 2 युनिट पुढे जा आणि सगळ्या पोरांच्या पुढे जा, जेणेकरून तुम्ही कॉलेजमध्ये पहिले येशान, वर्गात टॉप करशान. सो करूया सुरुवात. बघा आता फर्स्ट इयरला एकूण पहिल्या सेमला 5 आणि दुसऱ्या सेमला 5. फर्स्ट इयरला पहिल्या सेमला 5, दुसऱ्या सेमला 5 असे एकूण 10 विषय होते. आता सेकंड इयरला तुम्हाला AIML ला असं नाहीये. AIML ला बघा सेकंड इयरला पहिल्या सेमला 5 थेरी विषय, 1 2 3 4 नाही 4च थेरी विषय पहिल्या सेमला आणि दुसऱ्या सेमला 1 2 3 4, दुसऱ्या सेमला पण 4, म्हणजे एकूण फक्त 8 विषय आहे. पहिल्या सेमला 4, दुसऱ्या सेमला 4. उलट फर्स्ट इयर अवघड होता, तिकडे 5-5 10 विषय होते, इथे 4 आणि 4 8च विषय आहेत. हे क्लिअर झालं विषय किती. आता एक्झाम कशी असते सेम बघा. CCE म्हणजे कॉलेज जे इनसेम कंडक्ट करते 30 मार्कचे, जसं फर्स्ट इयरला व्हायचं तसंच, आणि एंड सेम युनिव्हर्सिटी कंडक्ट करते 70 मार्काची, 28 ला पासिंग. हे सेम आहे. ओके, आता आपण बघायला जर गेलो बघा, आता बघा हे झालं. आता राहिले जसं फर्स्ट इयरला 44 एकूण क्रेडिट होतं, 22 क्रेडिट झाले तर आपण सेकंड इयरला जायचो, तसंच आहे इथे पण बघा. प्रत्येक विषयाला हे थेरी सब्जेक्ट आहे. DSA डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, फंडामेंटल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ओपन इलेक्टिव्ह. ओके, हे थेरी सब्जेक्ट्स आहे. सो प्रत्येक सब्जेक्टला किती क्रेडिट आहे, काहींना 4, काहींना 4, काहींना 3, अशा प्रकारे 22 क्रेडिटचं पहिलं सेम, 22 क्रेडिटचं दुसरं सेम. सो 44 क्रेडिट एकूण होता. सेम फर्स्ट इयर सारखंच 22 क्रेडिट झाले तर आपण थर्ड इयरला जातो. ओके, आता त्याच्यानंतर इथे एक्स्ट्रा काय ऍड झालं बघा. हे टर्म वर्क तर पहिल्या वर्षी होते, फर्स्ट इयरला होते, सेकंड इयरला टर्म वर्क राहिलं. प्रॅक्टिकल जे फर्स्ट इयरला नव्हतं, इथे बघा 50 मार्कर प्रॅक्टिकल आहे DSAचं, आणि ओरल 50 मार्कची ओपची ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची, आणि नंतर हा मॅनेजमेंट याची पण तुम्हाला 50 मार्काची 25 मार्काची ओरल आहे. सो या सेमला तुम्हाला एक प्रॅक्टिकल 50 मार्क, ज्यात तुम्हाला कोड करायचा आहे. आता AIDS इंजिनियर आहात, AIML इंजिनियर आहात, तो कोडिंग तर करावी लागेल. सो प्रॅक्टिकल कोडिंग तुम्हाला रन करायची. सो 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे आणि 50 मार्कची ओपची ओरल आणि 25 मार्कची मॅनेजमेंटची ओरल. सो अशा प्रकारे आहे. आता ओरल प्रॅक्टिकलचा काय फायदा होतो मित्रांनो, फर्स्ट इयरला ओरल प्रॅक्टिकल नव्हते, फक्त थेरी पेपर होते. सो थेरी पेपर मध्ये 100 पैकी आपल्याला 90-80 मार्क पडत नाही, 60 पण पडत नाही, 70 पैकी 80-90 कुठून पडतील. पण थेरी पेक्षा ओरल प्रॅक्टिकलला काय असतं, ओरल प्रॅक्टिकल एकदम सोपं असतं. ज्यांना थेरीचेच विषय इकडे असतात, थेरीला अभ्यास चांगला केला ओरल प्रॅक्टिकलचा अभ्यास होऊन जातो. सो ओरल प्रॅक्टिकलला 50 पैकी तुम्हाला 85च्या वरती सुद्धा मार्क पडतात, इझिली पडतात, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा CGPA वाढतो, चांगले पर्सेंटेज येतात आणि पुढे प्लेसमेंटला फायनल इयरला चांगल्या कंपन्यांना आपल्याला बसता येतं, आपले मार्क चांगले वाढतात, लक्षात ठेवा. सो हा ओरल प्रॅक्टिकलचा खूप फायदा असतो सेकंड इयर पासून डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर, त्यामुळे ते सिरियसली घ्यायचे. आता बघूया थेरी सब्जेक्ट्स. बघा थेरी सब्जेक्ट मध्ये 3 कंपल्सरी सब्जेक्ट आहे. तुम्ही म्हणता सर इथे तर चौथा पण आहे. चौथा हा ओपन इलेक्टिव्ह आहे.
तिथे नाव नाही दिले सब्जेक्टचं. ओपन इलेक्टिव्ह हे नाव नाही, इलेक्टिव्ह येते. इलेक्टिव्ह म्हणजे काय, हे 3 सब्जेक्ट कंपल्सरी, DSA, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे 3 कंपल्सरी आहे सेकंड इयरला पहिल्या सेमला. ओके, पण हा ओपन इलेक्टिव्ह हे सेकंड इयर पासून इंट्रोड्यूस झाले. आता इलेक्टिव्ह म्हणजे काय, हे फर्स्ट इयरला नव्हतं. फर्स्ट इयरला विषय कंपल्सरी होते सगळे, इथे 3च कंपल्सरी आहे, इथे 1 इलेक्टिव्ह आहे. आणि इकडे पण बघा पुढच्या सेमला इथे पण DBMS, नंतर मशीन लर्निंग आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, हे 3 कंपल्सरी आणि हा 4था तो पण इलेक्टिव्ह आहे. कळलं इलेक्टिव्ह म्हणजे काय. आता काय असतं, पहिल्या सेमला तुम्हाला 5 सब्जेक्टचे नाव दिले असतील, 5 पैकी कुठला तरी एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असं त्या 4थ्या सब्जेक्टसाठी. आणि इथे पण बघा 3 सब्जेक्ट कंपल्सरी, हा जो 4था सब्जेक्ट आहे, 4थ्यासाठी पण सेकंड सेमला तुम्हाला 5 सब्जेक्टचे नाव दिलेले असतात, त्याच्यापैकी कुठला तरी एक सिलेक्ट करायचं. ओके, हे सब्जेक्ट नाव 5 कुठले ते अजून कन्फर्म नाही झाले, त्याच्या रिगार्डिंग पण पुढे PDF येईल सिलेबसची, डिटेल PDF ज्यात सिलेबस पण दिलेला असेल. हे फक्त स्ट्रक्चर आहे, तो ती आल्यानंतर मी तुम्हाला डिटेल मध्ये ती पण एक्सप्लेन करेल. कळालं. सो एकदम भारी असतं. 5 पैकी कुठला पण जो सोपा वाटेल तो एक सिलेक्ट करा. मग तुम्ही म्हणजे सर आमच्या वर्गात 60 पोरं आहे, 10 पोरांनी पहिला सब्जेक्ट सिलेक्ट केला, दुसऱ्या 10 पोरांनी दुसरा केला, तिसऱ्या 10 पोरांनी 4था केला, तर चालेल का, वेगवेगळे केले तर चालेल का. हो, पूर्ण वर्गात कोणी पण कुठला पण 5 पैकी सब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो जो सोपा वाटेल तो, आणि तो स्कोरिंग करू शकतो, त्यासाठी तो इलेक्टिव्ह दिलेला असतो. सो बघा ओपन इलेक्टिव्ह म्हणजे काय, अदर ब्रांचेसचे महत्वाचे सब्जेक्ट, कोर सब्जेक्ट तुम्हाला इथे इलेक्टिव्ह मध्ये दिलेले असतील. ओके, सो ते आहे ओपन इलेक्टिव्ह. सो या वर्षी सेकंड इयरला तुम्हाला पहिल्या सेमला 3, दुसऱ्या सेमला 3, 6 कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि 2 इलेक्टिव्ह आहे. 2 इलेक्टिव्ह, सो 6 आणि 2 8 सब्जेक्ट झाले. क्लिअर झालं. आता कुठले सब्जेक्ट काढले, तर 19 पॅटर्नला सेकंड इयरला या सेकंड सेमला M3 होता. M3 त्याला अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणायचे. M3 काढलाय. सो मॅथमॅटिक्स नाहीये, M3 नाहीये. तुम्हाला कळालं हे. आता बघूया आपल्याला स्कोरिंग सब्जेक्ट कुठले आहे आणि थोडे टफ सब्जेक्ट कुठले. सो बघा DSA याच्यात प्रोग्रामिंग आहे, हा थोडा टफ सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक थोडा टफ सब्जेक्ट आहे. हे 2 फक्त थोडे टफ सब्जेक्ट आहे. बाकी मग हे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि इलेक्टिव्ह तर तुम्ही सिलेक्ट करताय. थेरी आणि एकदम सोपे सब्जेक्ट असतात ज्याचं स्कोरिंग होऊन जाते. हे 2 महत्वाचे, हे प्रॉपर करा, कारण शेवटी हे तुमचे डिपार्टमेंटचे कोर्स आहे, कोर सब्जेक्ट आहे. इंटरव्ह्यू जे होता फायनल इयरला ते यांच्यावरच तुमचे ओरल प्रॅक्टिकल विचारले जातात, प्रश्न विचारले जातात HR कडनं टेक्निकल राऊंडला. सो हे एकदम प्रॉपरली करा. हे थेरॉटिकल, हे स्कोरिंग सब्जेक्ट, यांचे पण कोर्सेस आपल्या पर्पल ॲपवर 24 पॅटर्नचे अवेलेबल आहे. आत्तापासून अभ्यासाला लागा, स्कोरिंग करून टाका. सिमिलरली या सेमला जर गेलो आपण सेकंड सेमला, तर बघा इथे पण DBMS हा थर्ड इयरचा सब्जेक्ट होता जो सेकंड इयरला आला आहे. हा सेम कॉम्प्युटर IT ला आहे, तोच सब्जेक्ट आहे, सेम सब्जेक्ट आहे. हा एक कोर सब्जेक्ट आहे, इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. आणि मशीन लर्निंग हे 2 कोर सब्जेक्ट आहे, इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. आणि इथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा पण कोर सब्जेक्ट आहे. बघा 3 पण कोर सब्जेक्ट आहे. यांच्यावरती तुम्हाला फायनल इयरला इंटरव्ह्यू सुद्धा होतात. प्लेसमेंटसाठी, जॉबसाठी जातो तेव्हा या 3 प्रश्न विचारला जातो. हे एकदम डिटेल मध्ये करा. त्यात हे 2 थोडे तुम्हाला अभ्यास करावे लागतील, यांच्यात मार्क कमी पडतात, जास्त नाही पडत. पण हा जो आहे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग एकदम सोपा आहे, पूर्ण थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, त्यात फुल मार्क पडून जातात. इलेक्टिव्ह ऑब्विसली सोपाच असतो. सो मित्रांनो अशा प्रकारे आहे. इकडे बघा या सेमला 2 प्रॅक्टिकल आहे, 50-50 मार्कची. ओरल नाहीये. सेकंड सेमला ओरल नाहीये, 2 प्रॅक्टिकल आहे. म्हणजे आपण पूर्ण वर्षात धरलं तर प्रॅक्टिकल किती, 1, 2 आणि 3. सेकंड इयर मध्ये 3 प्रॅक्टिकल आहे आणि ओरल बघा, ओरल ही एक ओरल आहे. सो सेकंड इयर मध्ये 3 प्रॅक्टिकल आणि 1 ओरल आहे. अशा प्रकारे तुमचं हे AIML चा पूर्ण डिटेल सिलेबस होतं. त्यातले कुठले विषय सोपे आहे, कुठले स्कोरिंग आहे, सगळं मी सांगितलं. मित्रांनो आत्तापासून अभ्यासाला लागा, जेणेकरून टॉप करशाल. काही डाऊट आले कमेंट मध्ये लिहा. आतापर्यंत मी तुम्हाला IT, कॉम्प्युटर, नंतर CSE, आता AIML, संध्याकाळी तुम्हाला AIDS, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, ऑटोमेशन, रोबोटिक्स, ENT, CEC सगळ्या ब्रांचेस सिलेबस देणार आहे. व्हिडिओ आवडत असतील चॅनल सबस्क्राइब करा, डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा आणि आत्तापासून अभ्यास लागा, आपण टॉपर होऊ. यस. सो पर्पल ॲप ॲप्लिकेशन आहे ज्यावरून अभ्यासाला सुरुवात करून रेकॉर्डेड कोर्सेस घेऊन आणि वर्गात पहिले आहे. थँक्यू.